नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी जाते नरडे गावातील पिंपळवाडी येथील जागृत देवस्थान श्री महापुरुष देवालयामध्ये। येथे आज अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे। आता माझ्यासोबत आहे माझा भाऊ आणि आमच्या वाडीतील संतोष दादा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास त्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मी आता पोचलो श्री महापुरुष देवालयाच्या समोर। आम्ही पोचल्यावर थोड्या वेळाने भटजी काकांनी देवाची पूजा करायला सुरुवात केली होती। काही वेळाने माझ्या वाडीतील मित्रमंडळी गोळा झाली होती। यामध्ये राकेश दादा, सुशांत, रोशन, विराज, बाळाका हे सर्वजण मंडळी होते। थोड्या वेळानंतर भटजी काकांनी सर्व मंडळींसाठी चहा केली होती। आम्ही सर्वजणी चहा प्यायलो व आम्ही महापुरुषाच्या पूजेला गेलो। तोपर्यंत भटजी काकांनी देवाची पूजा करायला सुरुवात केली होती। या वर्षीची कमवाजदारी इजादाची होती। या सप्त्याला आमच्या वाड्यातील सर्व मंडळी मुंबईकर सर्वजण एकत्र येतात व सर्वजण या हरिनाम सप्त्याचा आनंद घेत असतात। पूजा झाल्यावर भटजी काकांनी गाराणा घातल्याने बजरंगबली हनुमान संगाय सह परिवार देवतानो ग्रामदेवता अंबादेवी स्थान देवता अश्वत्थ महापुरुष सीमावर्ती ब्राह्मणदेव देखील असलेला क्षेत्रपाल त्याचबरोबर गांगूरवळणा विठ्ठलादेवी संगाय सह परिवार देवतानो सर्वांप्रमाणे आज या औदुंबराच्या ठिकाणी हरिनाम सप्ताह त्या अनुषंगाने घटस्थापना केली जात आहे। प्रारंभी मानाचं रखवारीचं श्रीफळ आणि आपल्या नावाचे विधेयक ठेवले आहे, त्यावर आपली कृपा दृष्टी ठेवा। आयोजित केलेलं हे अखंड हरिनाम सप्ताहाचं कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आपला आशीर्वाद सर्वांच्या पाठीमागे ठेवा। ज्ञात अज्ञात मार्गाने येणारी विघ्न दूर करून प्रत्येकाला चांगल्या प्रकारे सुख, समाधान, आरोग्य, आनंद, ऐश्वर्य, साधन संपत्ती प्राप्त करून द्या। नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आपल्याच आशीर्वादाने मुंबईसारख्या ठिकाणी कार्यरत असणारी मंडळी ही ज्या ज्या ठिकाणी राहत असतील त्या सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा, पाणी ज्या जीवनावश्यक गरजा आहेत त्यांची परिपूर्णता करून हे वार्षिक काम सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आनंदाने एकोप्याने संघटितपणे करण्याची प्रत्येकाला संधी द्या। काय चुक्रमाकर असेल तर क्षमा करा। त्याचबरोबर या घटस्थापनेच्या निमित्ताने काही सत्यनारायणाच्या पूजेचा आयोजनही करणार आहेत। यथावकाश त्यांची पूजा होणारच आहे, त्यावेळी सुद्धा आपला आशीर्वाद सर्वांच्या पाठीमागे ठेवा आणि असेच आनंदाने मनोभावे सेवा त्याकडे करून द्या। काय चुक्रमाकर असेल तर क्षमा करा आणि रखवारी सामील राहा। थोड्या वेळाने सुशांत बॉम्ब फोडायला पुढे गेला। आम्ही थोड्या वेळाने मंदिराभोवती झेंडे लावायला पुढे गेलो। सुरास्वाम अभिषिञ्चन्तु ब्रह्मा विष्णु महेश्वरा वासुदेव जगन्नाथस्य संकर्षणयोः प्रद्युम्नश्चातुर्दश्च। झेंडे लावून झाल्यावर बंडूदादाने सर्वांसाठी शीतपेयाचे आयोजन केले होते। किती ग्लास हात रे? हो ना? या थंडावर आमच्या मंडळी लयच मोठं ताव मारल्याने
थंड पिऊन झाल्यावर आम्ही सर्व आरतीसाठी पुढे गेलो. आरती झाल्यावर आमची मंडळी गेली पावले धरायला. पावले धरून झाल्यावर आता आम्ही जातो कमोदराच्या घरी जेवायला, म्हणजेच इजादादाच्या घराजवळ. आम्ही या जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो आता आमच्या घरी. आता संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आता आम्ही परत जात आहोत श्री महापुरुष देवालयाकडे, कारण आता संध्याकाळची पूजा असते. आता आम्ही बरोबर आरतीच्या वेळेला पोचलो. आता बाहेरील भजनांना सुरुवात झाली आहे. हे सुप्रसिद्ध बुवा श्री श्यामसुंदर आचरेकर बुवा हे आहेत. भजनानंतर आम्ही दिंडी काढायला सुरुवात केली.
झाल्यावर डवलवारी बुवा श्री अभिषेक शिरसाट यांचे भजन सुरू झाले. बुवा अभिषेक शिरसाट यांनी साधारण 3.5 तास भजन केले. त्यानंतर आम्ही लगेचच काकड आरतीला सुरुवात केली. मित्रांनो, काकड आरती ही सकाळी पहाटे केली जाते. काकड आरती झाल्यावर आम्ही सर्व आपापल्या घरी गेलो. आता आपण सकाळी भेटू. आता आम्ही घट विसर्जनासाठी सर्वजण आता आम्ही देवालयाकडे जात आहोत. काही वेळाने आम्ही घट विसर्जनासाठी आम्ही सर्व मंडळी निघालो. बुक केलेले मित्रमंडळ. आता आपण पोहोचलो नदीजवळ. आता इजादा घट विसर्जनासाठी पाण्याजवळ जात आहे.
घट विसर्जन झाल्यावर आता आम्ही प्रसादासाठी लाईन लावत आहोत. प्रसादी झाल्यावर आता आम्ही आमच्या घरी जाऊ. मित्रांनो, हा अखंड हरिनाम सप्ताहाचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंटवर नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.